रात्रीची गडद शांतता संपूर्ण वातावरणात पसरली होती. आकाशात चंद्र होता, पण त्याचा प्रकाशही आज काहीसा फिका वाटत होता. दूर कुठेतरी कुत्र्यांचे हलके आवाज येत होते. मंदिरातील घंटांचा मंद नाद थंड हवेसोबत कानावर पडत होता. घरातील प्रत्येक जण गाढ झोपलेला होता. भिंतीवरचं घड्याळ हळूहळू टिक 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 करत पुढे सरकत होतं आणि अचानक तुमचे डोळे उघडतात. काहीतरी हाक मारल्यासारखं वाटतं. शरीरावर काटा येतो. हृदय जोरात धडधडू लागतं. तुम्ही शांतपणे मोबाईल हातात घेता आणि वेळ पाहताच मन सुन्न होतं. रात्रीचे बरोबर 3 वाजलेले असतात. त्या क्षणी मनात एक विचित्र भावना निर्माण होते. भीतीही वाटते आणि कुतूहलही. असं वाटतं की या शांत अंधारात काहीतरी आहे, काहीतरी जे आपल्याला दिसत नाही पण जाणवतं. अनेक लोकांना हा अनुभव येतो. काही जण दुर्लक्ष करतात, काही घाबरून पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करतात. पण काही लोकांच्या मनात एक प्रश्न कायम राहतो, मी रोज याच वेळी का जागा होतो? यामागे नेमकं कारण काय आहे? नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत रात्री 3 वाजता अचानक जाग येण्यामागील गूढ रहस्य. हा विषय फक्त भीतीचा नाही तर अध्यात्माचा आहे. कारण आपल्या सनातन धर्मात या वेळेला अत्यंत विशेष मानलं गेलं आहे. अनेक ऋषी, योगी आणि संतांनी या वेळेबद्दल खूप गूढ गोष्टी सांगितल्या आहेत आणि आजही हजारो लोक असे आहेत ज्यांना या वेळेला काही ना काही विचित्र अनुभव येतात. भक्तांनो, आपल्या धर्मशास्त्रामध्ये रात्री 3 ते पहाटे 5 या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हटलं जातं. ही वेळ देवांची वेळ मानली जाते. असं सांगितलं जातं की या वेळी वातावरणातील ऊर्जा सर्वात जास्त शुद्ध आणि शक्तिशाली असते. दिवसभर मनावर जे विचार, चिंता, ताण आणि नकारात्मकता जमा होते ती या शांत वेळेत कमी होऊ लागते. म्हणूनच प्राचीन काळातील ऋषीमुनी पहाटेच्या या वेळेला उठून ध्यान करत असत. कारण त्यांना माहीत होतं की या वेळी आत्मा आणि ब्रह्मांड यांचा संबंध अधिक गहिरा होतो. भक्तांनो, तुम्ही विचार करा, दिवसभर आपलं मन किती गोष्टींमध्ये अडकलेलं असतं. पैसा, संसार, काम, मोबाईल, सोशल मीडिया, चिंता, अपेक्षा या सगळ्यात आत्म्याचा आवाज पूर्णपणे दाबला जातो. पण रात्री जेव्हा संपूर्ण जग शांत होतं तेव्हा आत्मा बोलायला सुरुवात करतो. म्हणून अनेक वेळा रात्री 3 वाजता अचानक जाग येते आणि त्या क्षणी मनात विचित्र विचार सुरू होतात. काही जण जुन्या आठवणी आठवतात, काहींना भविष्याची चिंता वाटू लागते, काहींना अचानक देवांचं नाव आठवतं, तर काहींना असं वाटतं की जणू कोणीतरी त्यांच्या जवळ उभं आहे. विज्ञान या गोष्टींना मनाचा खेळ म्हणेल, पण अध्यात्म वेगळं सांगतं. अध्यात्म सांगतं की प्रत्येक माणसामध्ये एक ऊर्जा असते आणि रात्रीच्या शांत वेळेत ती ऊर्जा अधिक जागृत होते. म्हणूनच काही लोकांना यावेळी देवी अनुभव येतात. अनेक लोक सांगतात की त्यांना या वेळेला तेजस्वी प्रकाश दिसला, काहींना मंदिर दिसलं, काहींना वाहणारी नदी दिसली, तर काहींना स्वप्नात देवांचे दर्शन झालं. भक्तांनो, भगवान नेहमी प्रत्यक्ष येऊन बोलत नाहीत, ते संकेत देतात आणि हे संकेत समजून घेण्यासाठी मन शांत असणं गरजेचं असतं. अनेक वेळा रात्री 3 वाजता जाग येणं म्हणजे देव तुमचं लक्ष स्वतःकडे वळवत आहेत याचं चिन्ह असू शकतं. कारण आजच्या काळात माणूस इतका संसारात अडकला आहे की त्याला स्वतःचा आत्माही ऐकू येत नाही. म्हणून काही लोकांना अचानक या वेळेला राम, कृष्ण, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय किंवा नारायण हरी असं नामस्मरण करावंसं वाटतं. आणि आश्चर्य म्हणजे त्या नामस्मरणाने मन शांत होऊ लागतं. कधी कधी ही वेळ जीवनात मोठा बदल होण्याआधी येते. विश्व आपल्याला आधीच संकेत देत असतं. काही लोकांच्या आयुष्यात मोठं संकट येण्याआधी त्यांना रात्री 3 वाजता जाग येऊ लागते, तर काही लोकांच्या आयुष्यात मोठं यश येण्याआधी त्यांना दैवी अनुभव येते. कारण ही वेळ फक्त शरीर जागा होण्याची नसते, तर ही वेळ आत्मा जागा होण्याची असते. भक्तांना, महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात सदाशिव नावाचे एक वृद्ध राहत होते. त्यांचं आयुष्य पूर्णपणे दुःखाने भरलेलं होतं.
मुलाला नोकरी नव्हती, घरात सतत भांडणं व्हायची. आर्थिक परिस्थिती इतकी वाईट झाली होती की अनेक वेळा घरात अन्नाचीही समस्या निर्माण व्हायची. त्यातच सदाशिव आजारी पडला. शरीर थकलं होतं आणि मन पूर्णपणे खचलं होतं. त्यांना वाटायचं की आता आयुष्यात काहीच उरलं नाही. एके रात्री अचानक त्यांना जाग आली. घरात पूर्ण शांतता होती. बाहेर काळोख पसरलेला होता. त्यांनी घड्याळ पाहिलं. रात्रीचे बरोबर 3 वाजले होते. त्यांच्या मनात अचानक भीती निर्माण झाली. पण त्याच क्षणी त्यांना देवघरातून अगरबत्तीचा मंद सुगंध आला. त्यांनी हळूहळू देवघराकडे पाहिले आणि त्यांच्या मनात एक विचार आला, चल थोडा वेळ देवासमोर बसूया. ते शांतपणे देवघरात जाऊन बसले. त्यांनी डोळे बंद केले आणि हळूहळू ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायला सुरुवात केली. काही मिनिटांनंतर त्यांना मनात एक वेगळीच शांतता जाणवली. अनेक दिवसांनी त्यांचं मन हलकं झाल्यासारखं वाटलं. त्या दिवसानंतर रोज त्यांना त्याच वेळी जाग यायची आणि रोज ते नामस्मरण करायचे. हळूहळू त्यांच्या घरातील वातावरण बदलू लागलं. भांडणं कमी झाली, मुलाला नोकरी मिळाली, आर्थिक परिस्थिती सुधारली आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सदाशिवांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसू लागला. ते नेहमी म्हणायचे, रात्री 3 वाजता भगवंतांनी मला जागं केलं, नाहीतर मी आयुष्यभर अंधारात हरवून गेलो असतो. भक्तांनो, अनेक लोक या वेळेला घाबरतात कारण इंटरनेटवर आणि चित्रपटांमध्ये रात्री 3 वाजता भयानक वेळ दाखवली जाते. लोक म्हणतात की यावेळी नकारात्मक शक्ती सक्रिय असतात. काही प्रमाणात वातावरणात ऊर्जा बदलत असते. हे खरं आहे, तर लक्षात ठेवा, जिथे अंधार असतो तिथे प्रकाशही असतो. जिथे नकारात्मक शक्ती असतात तिथे देवी शक्तीही असतात. फरक फक्त आपल्या मनाचा असतो. जर मनात भीती असेल तर नकारात्मकता जाणवते, पण जर मनात श्रद्धा असेल तर भगवंताची कृपा जाणवते. म्हणूनच जर तुम्हाला रात्री 3 वाजता जाग येत असेल तर सर्वात आधी घाबरू नका. लगेच मोबाईल हातात घेऊ नका. सोशल मीडिया पाहू नका, कारण त्यावेळी मन अत्यंत संवेदनशील असतं. त्याऐवजी शांतपणे बसा, दीर्घ श्वास घ्या, डोळे बंद करा आणि भगवंतांचं नामस्मरण सुरू करा. विश्वास ठेवा भक्तांनो, काही मिनिटांनंतर तुम्हाला आतून एक वेगळीच शांतता जाणवेल. मनातील भीती कमी होईल आणि कदाचित त्या शांत क्षणी तुम्हालाही एखादा दैवी संकेत मिळेल. कारण भगवान प्रत्येकाला संकेत देतात, पण ते संकेत ओळखण्यासाठी मन शांत आणि श्रद्धेने भरलेलं असणं गरजेचं असते. आजच्या काळात माणूस बाहेरून खूप मजबूत दिसतो, पण आतून पूर्णपणे तुटलेला असतो. म्हणूनच कधी कधी भगवान आपल्याला थांबवतात, रात्रीच्या शांततेत जागं करतात आणि सांगतात, आता स्वतःकडे पहा, आता माझं स्मरण करा. भक्तांना, रात्री 3 वाजता जाग येणं नेहमीच वाईट नसतं. कधी तो भगवंताचा संदेश असतो, कधी आत्म्याची हाक असते, तर कधी आयुष्य बदलण्याची सुरुवात असते. महत्त्वाचे एवढंच की आपण त्या संकेतांना समजून घेतो का? जर तुम्हालाही असा अनुभव आला असेल तर श्रद्धेने कमेंटमध्ये जय श्री हरी नक्की लिहा आणि तुमचा अनुभवही आम्हाला सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथे आपण फक्त कथा ऐकत नाही, तर आत्म्याला जागं करणारी रहस्य जाणून घेतो. चला तर मग भक्तांनो, लवकरच भेटू अशा एका रहस्यमय आणि आध्यात्मिक कथेसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.